नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह 24मध्ये आपले सहर्ष स्वागत. उद्याच्या ग्रामसभेत घरकुल योजनेचे तक्रार निवारणावर भर. ग्रामपंचायत सदस्य गौतम नाना नागरोजी यांचे नागरिकांना आवाहन. उद्या 28 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली विशेष ग्रामसभेतील गावातील घरकुल योजनेशी संबंधित विविध विषयावर आणि नागरिकांच्या अडचणीवर सविस्तर चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर घरकुल यादीतील नावे, नवीन मंजुरी, कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी थेट ग्रामपंचायत सदस्य माननीय गौतम नाना नागरोजी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरकुल लाभार्थीची अडचणी थेट मांडण्यासाठी शासकीय घरकुल योजनेचा लाभ गरजू आणि पात्र घटकापर्यंत पोहोचवणे हे ग्रामपंचायतीचे प्राथमिक ध्येय आहे. मात्र अनेकदा प्रशासकीय त्रुटी किंवा अपुऱ्या कागदामुळे पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी उद्याच्या ग्रामसभेत घरकुल विषयाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. आता आपण कोणत्या तक्रारीसाठी संपर्क साधू शकता? अपात्रता किंवा नावात त्रुटी, अनुदानाचा हप्ता अडकणे, नवीन अर्जाची सद्यस्थिती, इतर प्रशासकीय अडचणी, जिओ टॅगिंग किंवा कागदपत्र पडताळणीतील अडचणी, गावातील एकही गरजू आणि पात्र कुटुंब हक्काच्या घरापासून वंचित राहू नये हाच आमचा प्रयत्न आहे, असे गौतम नाना म्हणाले. घरकुलाबाबत कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी न घाबरता अथवा न वेळ दवडता माझ्याशी थेट संपर्क साधावा. उद्याच्या ग्रामसभेत प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर या तक्रारी मांडून त्या सोडवण्यासाठी पूर्ण पाठपुरावा केला जाईल, असे गौतम नाना म्हणाले. ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन. उद्या 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या ग्रामसभेला गावातील सर्व ग्रामस्थांनी, विशेषतः घरकुल योजनेतील अर्जदार आणि लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आपल्या हक्काच्या समस्या मांडून गावच्या विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. तक्रार व अधिक माहितीसाठी गौतम नाना नागरोजी यांच्याशी संपर्क करा. धन्यवाद.